5 वाजले 5. पुण्यातून आता बाहेर निघालो मी. कसं आज सकाळी 12:30 वाजता निघालो होतो, पण पुण्याच्या बाहेर यायलाच मला 4 वाजले. आता पुण्याच्या बाहेर म्हणजे बरेच लांब आलो मी. पुरळी कांचनच्या पुढं आलो आहे. पाहू शकता तुम्ही डोंगर. विषय काय झाला माहिती आहे का, मला माहीत नव्हतं. आता मला वाटलं पालखी जी आहे आपली 12 वाजेपर्यंत संपन वाटलं. बरेच लोक पण म्हणले, सोशल मीडियावर मी बघितलं. त्याच्यामुळं मी म्हटलं तसं थांबले असतील लोक, इकडं तिकडं चालू झाले असतील रस्ते. आता त्याचा आराम करायचं काही टायमिंग असतं ना, त्याच्यामुळं मला वाटलं थांबले असतील. मी निघालो आणि येऊन अडकून बसलो. बाबा मला एवढंच म्हणायचं आहे, ज्या वेळेस आपली पालखी जाते आणि तुकोबारायांची, ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जाते, त्या टायमाला तुम्ही गाड्या बंद केल्या पाहिजे. खरं तर पुण्यामध्ये ना तुम्ही रस्ते बंद, गाड्या बंद केल्या पाहिजे. एक दिवस काहीच फरक पडत नाही. एक दिवस तुम्ही गाड्या गाड्या कोणत्या निघाल्यात माहिती आहे का पुण्यामध्ये? ऑटो रिक्षा, PMT बस स्टॉप, PMT बस आणि मोठे 4 व्हीलरवाले, मोटरसायकलवाले. हे कशामुळं की पालख्या बघायला चालल्यात. अहो, पुण्यातून पंढरपूरला निघाले लोक चालत. ज्यांच्या अंगाचा अवसर नाही, त्यांना चालता येत नाही, ते लोक निघाले. आणि तुम्हाला तिथल्या तिथं चालून पालखीपर्यंत चालता येत नाही का? सांगा मला. गाड्या घेऊन यायचं काही जरूरत आहे का? काय गरज आहे का? सांगा ना. आता पुण्यामध्ये पालखी बघण्यासाठी जे लोक येतात ते गाड्या घेऊन येतात. त्या गाड्यामुळं काय होतं, ट्रॅफिक जाम होऊन जाते. काही लोक ऑटो रिक्षावाले पण थांबत नाहीत, जायचंच म्हणतात. हो, एक दिवस सुट्टी करायला काय अडचण आहे सांगा मग? एक दिवस सुट्टी केल्यानं काहीच फरक पडत येत नाही. असं नाही की बाबा आपण जिंदगीभर महिन्यात एक सुट्टी करत नाही, असं आपलं काय नाही. हप्त्यातनं 1-2 सुट्ट्या पडतातच. मग आज सुट्टी करायला काय अडचण आहे का? नाही. ज्या दिवशी आपली पालखी जाणार आहे त्या दिवशी आपण सुट्टी करून टाकायचं. काय विषय? ट्रॅफिक जाम होणारच नाही. तुम्ही ऑटो रिक्षा बंद ठेवा, PMT बस स्टॉप बंद, आपलं PMT बस बंद ठेवा. बरोबर आहे की नाही? मोटरसायकली बंद ठेवा. काय गरज नाही. मोटरसायकलने तर अजून दिमाग खराब होते. खरं सांगतो तुम्हाला, हे मोटरसायकलवाले ना अजून दिमाग खराब करते. काही काम नसताना ड्रिन उग्गा जबरदस्ती घुसतात मध्ये. अहो, हिंडणारे माणसं राहतात. हे असं मी लय परेशान झालो त्या ट्रॉफिकमध्ये. मला उशीर पण झाला. आता मी पोहोचतो ना, आता सोलापूरला 11 वाजतील. मला रात्रीचे 11, 11:30 वाजतील. आता पोहोचतो, काय करावं, निवांत निघावं. ठीक. एक तर मी सकाळी लवकर निघालं असतं, माझ्या गाडीचं सर्व्हिसिंग होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे मला माहीत नव्हतं पुढं रस्ता जाम असेल म्हणून, ट्रॉफिक जाम असेल म्हणून. त्या ट्रॉफिक जाम असल्यामुळं मला अडकून बसावं लागलं. त्याच्यामध्ये मला टाईम भरपूर झाला आणि आता उशीर होणार मला. म्हणजे काय, आता अंधारच होणार. रात्रीच्या आता घरी जायला मला सकाळचे 3 वाजतील बहुतेक. 3 ते 4 पहाटे 4ला मी पोहोचणार. बरोबर आहे की नाही? आता काय करू, मला काय कळणार. मला एवढंच म्हणायचं आहे, आता ह्या भरला जे झालं, पुढच्या भरला ज्या वेळेस पालखी निघते त्यावेळेस चक्क गाड्या बंद ठेवा. तुम्हाला खरं सांगतो, पुण्यातल्या सिटीमधल्या गाड्या बंद ठेवायच्या. ते काय कामानिमित्त निघत नाहीत. हा बाबा, एखादी एमर्जन्सी जायचं ते वेगळा विषय राहिला. कोणीच कामानिमित्त निघत नाही. त्या दिवशी पूर्ण बंद राहते आणि फक्त गाड्या काढतात. कशामुळं? पालखी बघायला जायची आहे, फिरायला जायची आहे, ह्याच्यामुळं गाड्या काढतात. त्या गाड्यांमुळं काय होते, ट्रॉफिक जाम होऊन जाते. चक्क नाकाबंदी करून टाकायचं. बंद म्हणजे बंद. कुठंही सरकायचं नाही, गाड्या घेऊन घराच्या बाहेर निघायचं नाही. क्लिअर विषय. आता मी निघालो, वारं तर भरपूर सुटले बघा. जातो आता हळूच. पुढून एक ट्रक घेऊन आले आणि त्या आपल्या पालखीमध्ये जे गर्दी लागते त्या गर्दीमध्ये निम्मे तर लोक ते बिस्कटी इसकटून घ्यायला, पोते भरून घ्यायला त्याच्यासाठी जमा झालेले असतात. बिनकामीचे काहीच ते कुणाला निम्या म्हणजे 25% लोकांना तर इंटरेस्टच नसते तिथं पालखीमध्ये. फक्त आपल्या पिशव्या आणि पोते भरायचे इंटरेस्ट त्याच्यामुळं आलेले असतात. तिथं वाटणारे लोक परेशान होऊन जातात त्या पालखीमध्ये. तर असा विषय आहे तिथं. आता जाऊ द्या, घेऊ द्या, आपणाला काय तेवढं वेग सांगतो उगा. आता भरपूर जे गरीब असतील ते घेऊन जातील त्यांचा ते विषय. आता जातो. आता मी पण काय करावं, आता लय परेशान झालं मला. पण मला परेशानी म्हणजे वारकरी लोकांमुळं झालं नाही, ते पंढरपूरला चालले होते त्या लोकांमुळं झालं नाही.
बिनकामीचे जे गाडे आले होते त्याच्यामध्ये भरपूर काही गाड्या आलते त्याच्यामध्ये, फोर व्हीलर सगळे आपले कॅब म्हणजे जे ओला उबेर चालतं ते ऑनलाईन चालतं ते फोर व्हीलर ऑटो रिक्षा मोटरसायकल टू व्हीलर हा बाबा भयंकर. आणि त्याच्यामध्ये PMT बस स्टॉप आपले पर्सनल गाड्या फोर व्हीलर बिनकामीचे काहीच कामाचे नाही, बिनकामीचे भरून टाकले ते. आणि ट्रॅफिक जाम, त्या चालत जाणाऱ्या लोकांना त्रास आणि आपणालाही त्रास. अहो एक दिवस बंद ठेवायचं गाड्या, मला माहीत नव्हतं बरं का, खरं सांगतो तुम्हाला. नाहीतर मी आपलं निवांत झोपून राहिलो असतो, रात्रीच्या टायमाला निघाला असतो, नाहीतर उद्या सकाळीच निघाला असतो. आता मला माहीत नव्हतं, मी म्हटलं आता समजा क्लिअर झालं असेल चला निघावं, आलो ते अडकूनच बसलो, म्हणून मला उशीर झाला. आता मला आता भूक पण लागली. आता रात्री 10 वाजता मी काही जेवणार नाही. रात्री 10 वाजता एकदा जेवण केलो का सोलापूरच्या जवळजवळ मस्तपैकी मग निघतो. ठीक आहे मित्रांनो, टाटा बाय बाय. लाईक आणि सबस्क्राईब करत जावा गरीब लोकांना. ओके बाय.